वाव। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ वरणगाव येथील नगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे गटाची स्थापना करण्यात आली असून गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे। या संदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेतली। भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप देखील नोंदविला गेला आहे। युती होती तिथे युतीचे 2 नगरसेवक आले आणि 2 अपक्षांती निवडून आले होते। पण आता मी फक्त भारतीय जनता पार्टीचा एक गट तयार केला, त्याची नोंदणी केली आणि वरणगावचे आमचे 21पैकी 14 लोक निवडून आले, त्याची गट नोंदणी केली। त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो। 2 गटाची नोंदणी झाली होती। भाऊ, गटनेत्यामधून कोणाची निवड करण्यात आली का? भुसावळला युवराज लोणारी यांची निवड करण्यात आलेली गटनेत्याने आणि वरणगावला श्रीमती कृष्णामारी दीपाली कृष्णामारी यांची निवड करण्यात आली। भाऊ, एक चर्चा अशी आहे की भुसावळचे जे नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांच्या जात प्रमाण संदर्भातला काही विषय आहे आणि तुम्ही त्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी आहे, काय नेमकी वस्तुस्थिती या विषयाची? त्यांच्याविषयी तक्रार झालेली ती मी काही केलेली नाही, पण विधानसभेच्या वेळेलाही असाच प्रॉब्लेम आला होता की महाराष्ट्राच्या बाहेरची जी कम्युनिटी त्यांना इथे सर्टिफिकेट इश्यू होत नाही। तसंच हा एक प्रकार झालेला आहे की ज्या नगराध्यक्षांना निवडून आल्या गौर समाज हा महाराष्ट्रामध्ये SCमध्ये येतच नाही, मुळात SCच्या यादीत त्यांचं नावच नाही आहे। पण तरी प्रांत अधिकाऱ्यांनी कुठलेही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय न करता त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे अशी तक्रार झालेली आहे। त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे। भाऊ, पण अशी चर्चा आहे की सर्वसामान्य जनतेला लवकर सर्टिफिकेट मिळत नाही, मात्र यांना कसं काय तात्काळ सर्टिफिकेट? तेच नवलं ना, ते दुपारी 2 वाजेला त्यांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आणि संध्याकाळी 7 वाजेला त्यांच्या घरात सर्टिफिकेट त्यांना मिळालं। थोडं फास्ट सर्टिफिकेट त्यांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिलं। आपण देखील काही तक्रार दाखल करणार आहे का त्यांच्याकडे? मी काही वैयक्तिक तक्रार दाखल केलेली नाही।